नमस्कार. रंगा येईवो या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. रंगांशी खेळणारे, रंगांशी बोलणारे, त्यांना कॅनव्हासवर उतरवणारे, शब्दातून ते रंग पुन्हा एकदा उधळणारे, काही नृत्यातून आपला आविष्कार सादर करणारे, त्याच्यातून विद्यार्थी घडवणारे, असे अनेक मान्यवर आपण या कार्यक्रमातून पाहिले, त्यांच्याशी संवाद साधला. आजही असेच एक मान्यवर आपल्या सोबत आहेत. 22 वर्ष अध्यापनाचं काम केल्यानंतर स्वतःकडे काहीतरी पाहावं असं वाटायला लागलं आणि म्हणून त्यांनी स्वतःची चित्रकलेची हौस, जी विद्यार्थ्यांना शिकवता शिकवताही जपलेली होती, ती अमूर्त शैली होती. ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणतो आपण. अशा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगमधले दादा आमचे प्रभाकर कोलते सर आज इथे आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कोलते सर, तुमचं स्वागत रंगा येईवो या कार्यक्रमामध्ये. प्रभाकर कोलते म्हणजे आधी करणार मग बघणार या ब्रीदवाक्याने चालणारं व्यक्तिमत्व. काय करायचं हे नक्की झाल्यानंतर त्यामागे ध्यासानं जाणं ही समर्पण वृत्ती. ज्येष्ठ चित्रकार, शिक्षक म्हणून लाभले हा दैवी योग. मनात साठवलेलं रंगातून कॅनव्हासवर उतरतं आणि प्रत्येक रंगाला त्याचा अवकाश सापडतो. तो प्रभाकर कोलते यांच्या आविष्कारातून. मॉडर्न इरा, सरियलिझम हे शब्द केवळ न ऐकता त्यासाठी प्रचंड वाचन केलं. त्यातूनच मला आवडेल तेच मी करेन असा आत्मविश्वास असलेलं प्रभाकर कोलते हे व्यक्तिमत्व उभं राहिलं. तुमचं ही जे पेंटिंग्स आत्तापर्यंत जी केलेली आहेत आणि ज्या पेंटिंग्समुळे तुम्ही जगामध्ये नावारूपास आलेला आहात, तर त्याच्या मागची तुमची भूमिका हे आम्हाला थोडक्यात समजावून सांगाल? नमस्कार. म्हणजे माझ्या भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. अर्थातच तोच प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा. तर विशेष म्हणजे काय माहिती आहे का, की ज्याला बरेचदा आम्ही हे ऐकतो, आमचं एक्झिबिशन कुठे असलं तर काही लोक येतात, बघतात आणि ते म्हणतात हो म्हणजे बरं वाटतं, पण याचा अर्थ काय? तर मी त्यावेळी पण सांगतो आणि सांगत आलो आहे की चित्राला अर्थ नसतो, चित्राला रूप असते. बरं. हां, म्हणजे एखादं झाड सुंदर असेल तर आपण बघत राहतो, त्याला अर्थ विचारतो का झाडाला, या झाडाचा अर्थ काय? हां, तसंच व्यक्तीचं पण असतं. एखादी व्यक्ती हँडसम असते किंवा सुंदर असते, हां, आणि ते आम्ही बघत बसतो आणि दुसऱ्या अरे काय हँडसम माणूस बघितलं मी, त्याचा अर्थ काय आपण विचारत नाही. अर्थ फक्त चित्रकलेमध्येच काय येतो की तशी पूर्वजांनी अशी सवय लावलेली आहे. म्हणजे गणपतीचं चित्र काढलं आणि ते रंगवलं तर कोणी विचारत नाही हे कशात कोणाचं चित्र आहे, लक्षात आलं का? पण तेच समजा मी गणपतीचं जे धड आहे हां ते ठेवलं आणि वरती चेहरा वेगळा जर काय काढला तर हे काय काय काढलं, हे अर्ध गणपती दिसतो आहे, अर्ध काहीतरी दुसऱ्याचंच मुंडकं दिसते. तर याच्यावर म्हणजे आपण कितीतरी चर्चा करू शकतो, पण चित्रकलेमध्ये काय आहे की चित्रकार स्वतःला व्यक्त करीत असतो. लक्षात आलं? त्याची व्यक्त करणे प्रत्येक चित्रकाराची भाषा असते. म्हणजे माझ्या बाबतीत बोलाल तर मी सुद्धा असंच, म्हणजे फर्स्ट इयरपासून फोर्थ इयरपर्यंत आम्ही इमिटेशनच करत होतो. समोर दिसलेली वस्तू, माणूस, बाई, झाड हे सगळं काढत होतो जशाच तसं. पण कुठेतरी असं विचार जेव्हा करायला लागतो की हे मी काय करतो आहे, हे मी नक्कल उतरतो आहे. पण माझं चित्र जसं पिकॅसोचं पाहिल्यानंतर ते पिकॅसोचं वाटतं, मॉदिलियानीचं पाहिल्यानंतर ते मॉदिलियानीच वाटतं, पैशेकरांचं चित्र पाहिलं की ते पैशेकरांचं वाटतं. तसं माझं चित्र कसं येणार आहे हे कोणी ठरवायचं, कसं ठरवायचं मी? तर त्याच्यासाठी एक छोटासा प्रसंग सांगतो. आम्ही असंच लँडस्केप करायला गेलो होतो आणि लँडस्केप सगळ्यांनी करत बसले होते. मी मात्र केलं नाही, कारण ते पावसाळ्याचे दिवस होते आणि एलोराला आम्ही गेलो होतो. तर तिथे त्या पाणी पडत होतं गुहेतून, तर ते मला एवढं आवडत होतं, मी जाऊन त्याच्याखाली उभा राहिलो. म्हणजे इतरांनी सगळ्यांनी पेंटिंग केली, मी केलं नाही. सगळे म्हणलं कशाला आला असतो, तू कसं काय पेंटर होणार? म्हटलं मलाही माहिती नाही मी कसा पेंटर होणार आहे ते, पण आता ह्या घटनेला मी आनंद घेतो आहे त्या पाण्याचा, या वातावरणाचा, आणि आलो घरी आणि म्हटलं हो रे उद्या काय दाखवणार? सरांनी विचारलं तर सगळे दाखवणार, मी काय नाही. तर मी एका रात्री 4 लँडस्केप केली मेमरीने. हां, म्हणजे मी रिस्क घेतली, काय होईल ते उद्या बघू, आणि ती 4 लँडस्केप मी सबमिशन केले. तर सगळ्यांची जायला माझा नंबर आला तेव्हा सर म्हणे अरे वा व्हॉट ए स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन. मला त्या स्पॉन्टेनिटी आणि एक्सप्रेशनचा अर्थही माहिती नव्हता. तो माझ्या एका सीनियर मित्राने सांगितलं, अरे आपको तो बहुत अच्छा बोल रहे, कितना
अच्छे ढंग से किया आपने, एकदम सहजता से किया है, ऐसा बोल रहे हो. तर मी खुश आलो. म्हटलं मी तर काय पाहिलं नाही, मी पाहून रंगवलं नाही आणि प्रत्यक्ष त्या जागेवर काही केलं नाही. आणि काही नाही केलं. पण इकडे घरी आल्यानंतर मी जे केलं ते आठवून पण केलं नाही. मी म्हटलं मी जर का मेमरीने ड्रॉइंग करायचं असेल किंवा पेंटिंग तर कसं करेन ते मी केलं. आणि सरांना काय माहिती नव्हतं आम्ही कुठे गेलो होतो ते. सगळ्यांचं सबमिशन होतं, माझंही झालं. त्यांनी स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन बघितलं, म्हटलं तेव्हा मला वाटलं मग मी काय केलं, मी विचार करतो 2 दिवस. मग माझ्या लक्षात आलं माझे बरोबर जे मित्र होते ते सगळं पाहून रंगवत होते, समोरचं डोंगर, झाड, माणूस. आणि मी आधी रंगवलं आणि मग पाहिलं. आणि तेव्हापासून मी माझ्या मनाला ठासून सांगितलं की मी कायम मरेपर्यंत हेच करणार आहे. मी करणार आहे आधी, नंतर पाहणार आहे. आणि दॅट हॅज बिकम अ काइंड ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट ऑफ मी. सगळ्या जगालाही माहिती आहे म्हणजे भारतात. तुमचं ते म्हणजे बोधवाक्य आहे असं. हां, बोधवाक्य आहे, ती माझी ओळख आहे. हां, हां, म्हणजे मी पण समजतो आणि इतरही समजतात. चित्रकार प्रभाकर कोलते म्हणजे काय तर पहिल्यांदा केलं आणि मग बघ, मग पाहिलं. मग बघ. येस. तुम्ही कोकणात जन्माला आलात आणि नंतर मग मुंबईत आलात. तर ते कोकणातलं लहानपण काही रंगांशी संबंधित राहिले नाही, मी जेव्हा कोकणात जन्माला आलो तेव्हा मी हार्डली म्हणजे 5-6 महिन्याचा होतो. नंतर वर्षभराच्या होण्यापूर्वीच माझी आई वडील मला घेऊन मुंबईत आले आणि मी मुंबईत मोठा झालो, दादरला शांतकुंजवाडीमध्ये. ते 7-8 वर्ष झाल्यानंतर आम्ही वरळीला आलो, चाळीत आलो. मग कंपनीच्या चाळी होत्या, त्याच्यात आम्हाला एक घर मिळालं, ते तिथे वाढलो मी. आणि तिथेच मी शिकत असताना जे मध्ये आलो 11वी झाल्यानंतर. शाळेमध्ये शिकत असताना पहिल्यांदा हो येस, म्युन्सिपल महानगरपालिका. येस. तर तिथे असे काही चित्रांचं किंवा असे हो. काही संस्कार घडले म्हणजे ते 4थी 5वी त्याला ड्रॉइंग असायचं. ते आमचे ड्रॉइंगचे टीचर यायचे, फळ्यावर एक बदक काढलं, हां मुलांना काढा रे हे. मग आम्ही ते तसं गिरवत होतो जे ते काढलं. काय असं वाटत नाही तेव्हा नाही, तेव्हा ती अक्कल पण नव्हती. हे मी आता जो प्रसंग सांगितला तेव्हा मी फायनल इयरला होतो जे. आणि हा म्हणजे आम्ही 4थीत असताना सरांनी काढलेलं का तर कमळ, मग आम्ही तसंच काढायचो पेन्सिल आणि ते उतरवलं. येस, कॉपी करायचं. त्यांनी बदक काढलं तर आम्ही बदक काढणार, त्यांनी झेंडा काढला देशाचा तर तो आम्ही रंगवणार. तर हे फक्त इमिटेशन होतं. त्या म्युन्सिपल शाळेमध्ये सुद्धा मला घडवणारे मास्तर होते, त्यांचं नाव होतं दातार. त्यांना मी काहीतरी चित्र करून दररोज दाखवत असे काहीतरी पेन्सिलने, तर ते पाठ थोपटायचे, अरे काढत बस. आणि ते माझं नेहमी चालायचं. नंतर मी त्यांची बदली झाली दुसऱ्या शाळेत आणि नंतर मी पण 8वीला छबिल्लासमध्ये आलो. आणि तिथे मला एक महान चित्रकार MS जोशी जे म्हणजे वॉटर कलर लँडस्केपमध्ये जगात उत्कृष्ट समजले जायचे, ते माझे शिक्षक होते. आणि इंग्लंडच्या राणीने त्यांना बोलवून लंडनला त्यांची चित्र घेतली होती आणि त्यांना सुवर्णपदक दिलं होतं. तर आय वॉज सो लकी अँड सो फॉर्च्युनेट टू हॅव हिम ॲज माय टीचर. आणि तेव्हा मला पैसे वगैरे माहिती नव्हते, ते कॉलेजात होते. तेव्हा माझं सर्वस्व म्हणजे जोशी सर होते. तर शनिवारी ते जास्त वेळ बसायचे क्लासमध्ये, तर मी पण बसायचो त्यांच्याबरोबर. ते आनंदाने मला सांगायचे, बघ आता मी कसं लावतो आहे रंग वगैरे. आणि मला असं वाटायचं की नंतर मला MS जोशीच व्हायचं आहे. हां, पण मला एवढं आवडायचं ते मी दररोज मग पेंटिंग करायला लागलो. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ते अशी 2-3 वर्ष मी करायचो आणि त्यांना नेऊन दाखवायचो, त्यांना आवडायचं, करत राहा. पण नंतर एकदा एका एक्झिबिशन, बॉम्बे आर्ट सोसायटीच्या एक्झिबिशनमध्ये त्यांचं चित्र आणि माझं चित्र बाजूबाजूला लागलं. त्याचा मला खूप आनंद झाला. सर काय कधी जायचे नाही एक्झिबिशनला, ते चित्र पाठवायचे. तर ते बॉम्बे आर्ट सोसायटीचे सेक्रेटरी होते, तर त्यांनी माझी पाठ थोपटली. तेव्हा मी मला वाटतं 3rd इयर 4th इयरला होतो JG त्यामुळे अरे वा, MS जोशींच्या बाजूला तुझं चित्र लागलं आहे, म्हणजे तू किती नशीबवान आहे. म्हटलं मी नशीबवान त्यांच्या बाजूला नाही, त्यांच्या समोर बसलो होतो तेव्हाच ठरलो होतो. ते मला शिकवत होते छबिल्लासमध्ये, तेव्हाच मी नशीबवान ठरलो होतं. हे बाजूला चित्र लागणं हा कोइन्सिडन्स आहे.
मी नाही सांगितलं ह्यांच्या बाजूला लावा किंवा त्यांनी पण नाही सांगितलं, ते लागलं गेलं आणि त्याचा आनंद मला होणारच, कारण की एवढ्या मोठ्या महान व्यक्तीच्या बाजूला माझं चित्र लागलेलं आहे. तर त्याच्यानंतर मी त्यांना सतत भेटत असे, परंतु नंतर मी पण जास्त रुळलो कॉलेजमध्ये आणि त्यामुळे मला त्यांच्याकडे जाता यायचं नाही. पण कधीतरी मी जायचो, त्या खूप गप्पा मारायचो त्यांच्याशी आणि ते मला नेहमी म्हणायचे तू इकडे येऊन माझ्या स्टुडिओमध्ये काम करत जा कधी, पण मला नाही जाता आलं कधी. स्टुडिओ म्हणजे शाळेत त्याच्या मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्येच त्यांचा एक रूम होता, तर म्हणे अरे तू ये आणि इकडे काम करू शकतोस. तुम्ही ज्या वेळेला हे असं शाळेत असताना जरा जास्तीचा वेळ चित्र काढण्यासाठी किंवा चित्र काढून मला बघायचे आहेत, सरांच्या बरोबर मला थांबायचं, असं उशिरापर्यंत थांबल्यानंतर घरचे ओरडायचे ना, किंवा त्यांना काय वाटतं, नाही. त्यांना तुम्ही कसं पटवलं होतं? नाही काय मला पटवावं लागलं नाही, कारण माझे वडील स्वतः नाटकात वगैरे काम करायचे. हां, ते एक ॲक्टर होते. हां, मिलमध्ये काम करायचे क्लार्क म्हणून, पण ते ॲक्टिंग करायचे आणि त्यांची जास्त भूमिका शिवाजीची असायची. तेव्हा ती सगळी त्याच्या शिवाजीचे नाटकं लागली, तर ते असं ते मी ते पण जायचो बघायला. आणि ते स्वतःच एक कलावंत असल्याकारणाने त्यांनी कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण मला एकच म्हणजे हे जे काही तू करतो आहे ते तुला बरोबर वाटते ना, पण मला माहिती नाही बाबा ते बरोबर आहे का चूक आहे, मला आवडते ते, म्हणून मग ठीक आहे करत राहा, तू काय काळजी घेऊ नको, तुला पाहिजे का. कारण कसं होतं सर की त्यावेळेचा जो भाग होता तो तुम्ही जगण्यासाठी काय करणार हा असायचा. म्हणजे तुला ह्याच्यातून पुढे पैसे मिळणार आहेत, पोट भरणार आहे का तुझं, असं एक सर्वसाधारण आई वडिलांची काळजी तीच असायची. बरोबर आहे. आता ती नाही, आता आपण मुलांना सोडून देतो किंवा ते त्यांचं ते करायला लागतं, कारण त्यांना वेगळं शहाणपण दिलेलं या जगाने. तसं त्यावेळेला नव्हतं, त्यामुळे काळजीपोटी त्यांनी असं विचारलेलं असावं किंवा मी आता कलाकार आहे, मी माझं चाललेलं आहे, पण माझा मुलगा चित्रकारामध्ये आहे, त्याचा आनंदच आहे. आईची काय भावना होती? आई साधी होती बिचारी, म्हणजे ती काय 2 इयत्ता शिकली होती आणि आपलं घर मूल चूल हे बघत होती. तिचं काही नाही म्हणणं, ती उलट माझे काका यायचे आणि तिला पिन मारायचे, हा काय हो काय करतोलं नाही हो, नुसतं गुंडगिरी करतोलं वगैरे तिचे कान भरायचे. ती सगळं ऐकून घ्यायची. मग माझ्या सर ती म्हणे कशाला रे तू, तिने जण ते आले असताना तू राहू नकोस इकडे जा, ते तुला बघू हां ते आले की जा, कारण की ते उगाच तुझ्या नावाने दगडफोड करत. म्हटलं आई करू दे ना, काय ठरवेल मला, मी तुला सांगितलं ना, बाबांना पण सांगितलं की मला चित्रकारच व्हायचं आहे. म्हणजे काय व्हायचं आहे ते मला माहिती नाही, चित्रकार व्हायचं म्हणजे मला चित्र काढायचे आहेत, दॅट्स ऑल, मी दुसरं काही करणार नाही आणि तुम्हाला त्रास पण देणार नाही. आई रांगोळ्या काढायची? हो, म्हणजे दर काय कुठलं ते दिवाळीलाच काढ, दररोज नाही, दररोज नव्हते काढत, कारण मुंबईमध्ये तशी घरं. हो एक्झॅक्ट. आमची एक सिंगल रूम होती वळीला, सिंगल रूम, बाहेर बाल्कनी. आम्ही मुलं, माझा भाऊ, मी आणि कधी मित्र, आम्ही बाल्कनीतच झोपत होतो आणि आई वडील बहिणी माझ्या आतमध्ये झोपत होत्या. पण ती जी आईची रांगोळी असायची दिवाळीतली किंवा तुम्ही बनवलेला त्यावेळेचा कंदील असायचा, हो हो ते आठवते तुम्हाला? हो हो, कंदील तर खूप बनवायचे आम्ही, म्हणजे त्याच्या स्पर्धा असायची समोरच्या बिल्डिंगची नाही आमची, कोणाचं कंदील चांगलं असं बरेचसे गोकणी लोक राहत होते आमच्याकडे. पण आपलं कलाकार म्हणून घडणं हे अशा संस्कारातून होत असेल असं आज नाही मला वाटत, तेव्हाही वाटत नव्हतं. आपण काय संस्कार घेतो त्याच्यातून तुम्ही निर्माण होत असतं असं मला वाटतं. म्हणजे काही काही आकर्षक लोक होते, त्यांना बघून आम्ही अगदी काय म्हणायचो त्यावेळी भापून जायचो, अरे काय माणूस आहे हां. पण तसं व्हावं असं कधी वाटलं नाही, त्याचं कौतुक केलं आम्ही. पण आमच्याकडे एक पेलवान होते घाटावरचे, आणि आमच्याकडे ते असा तो हे पण होता पेलवानांचा, तर ती बघायला जायचो ती होतात तर, आणि त्याच्यात पण आम्ही उतरायचो कधी कधी. पण हे जे लोक होते ते बघत राहावं असं वाटतं, आणि असं ते अरे हा पाडेल, आता हा पाडेल आणि तोच पडायचा वगैरे, हे सगळं बघण्यासारखं होतं. पण हे करत असताना कधी मला पेलवान व्हावं असं वाटलं नाही.
ते एन्जॉय करायचो मी. पण पेलवान व्हावंसं वाटलं नाही. हां, मुळीच वाटलं नाही. बघावंसं वाटतं पण करावंसं वाटत नाही. आणि खेळावंसं वाटतं पण खेळता येत नव्हतं. कारण की आम्हाला खेळण्यासाठी लागणारं मैदान नव्हतं तेवढं. आणि घरातच मग आम्ही आपले काही खेळ खेळत होतो. पर्टिक्युलरली बुद्धिबळ आम्हा सगळ्यांचा आवडता वेळ होता. जेवढी मुलं त्याला जागा लागायची येस त्याला लागायची नाही. हां, तर ते त्या प्रकारचं खेळ केलो. नंतर क्रिकेटमध्ये आमच्याकडे मोठं ग्राउंड होतं खाली, तर त्यामुळे क्रिकेट येस ते त्यामुळे पण तो टेनिसचा बॉल असायचा आणि त्याच्यात आम्ही भरपूर खेळायचो. रामनाथ पारकर त्यावेळेचा ग्रेट बॅट्समन आणि तो फिल्डर पर्टिक्युलरली मला वाटतं पतौडीच्या टीममध्ये होता तो. तर तो आमच्यातलाच होता. त्यामुळे आमच्याकडे तो कधी खेळायला यायचा. तो रामनाथ आला की सगळ्यांना हे ओळख, कारण तो ग्रेट होता ना, टेस्टमधून खेळायचा. तर तेव्हा असं वाटायचं मला क्रिकेट खेळता आलं पाहिजे आणि क्रिकेटर व्हायला पाहिजे. असं कोणाला बघून त्याच्यासारख्याला बघून वाटायचं की मला क्रिकेटर व्हायला पाहिजे. पण ती ओढ जी चित्राची होती ती जास्त स्ट्रॉंग होती असं मला वाटतं. तुम्ही जे मध्ये प्रवेश करते झाला, आता मुलांना कसं त्यांची आवड वगैरे असं ठरवून, पण जे मध्ये जाताना तुम्हाला त्यावेळेला तशा परीक्षा नव्हत्या, आता परीक्षा घेतल्या. हो, येस. पण तुम्ही ठरवलेलंच होतं चित्रकार व्हायचं, बरोबर आहे. तुम्ही प्रवेशही घेतला, पण मग त्या 4 वर्षाच्या काळामध्ये ज्या डिप्लोमाच्या 5 वर्षाचा, तर त्याच्यामध्ये तुमच्यावर महत्त्वाचे संस्कार कोणी घडवले? आमचे सगळे टीचर चांगले होते, राईट फ्रॉम फर्स्ट इयर टू फायनल इयर. म्हणजे सगळेच, म्हणजे पळशीकर तर सगळ्यात ग्रेट होते. म्हणजे पळशीकरांना बघणंसुद्धा आम्हाला एक काहीतरी मोठं आश्चर्य बघितलं असं वाटायचं. त्यांचं एखादं काम ते कधी पोर्ट्रेट एखाद्याला दाखवत असताना नुसता कान काढून दाखवायचे आणि तो बघत राहावंसं वाटायचं, नुसता डोळा काढून दाखवायचे. लक्षात आलं का? ते सबंध चित्र कधी काढायचे नाही. कधीतरी मग आम्ही जेव्हा मोठे झालो, त्यांच्या जवळचे झालो, त्यावेळी मी त्यांना अनेकदा बघितलं आहे काम करताना, पोर्ट्रेट करताना. येस. आणि पण तेव्हा ते फक्त एखादं करून दाखवायचे. एखादं तर काही चुकलं असेल ना, तर तिकडे 2 स्ट्रोक मारले की ते आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं ते काम करत असायचे. बाकीची कोणी एक कदम सर डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे आणि ते पण उत्कृष्ट डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे कदम सर. ते 3rd इयरपर्यंत होते आम्हाला. 4th इयरला सडवेलकर आणि 5th इयरला पळशीकर. तर हे सगळे टीचर आमचे चांगले होते. शोलापूरकर म्हणून होते, ते 1st इयरला होते. ते एक दिवशी क्लासमध्ये एक रंगीत असा पॉट घेऊन आले आणि म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धत. ते म्हणजे, डू यू सी दिस? तर म्हणजे येस सर. सोडून दिला ठाक. आम्ही म्हटलं काय केलं या माणसाने? फुटला. सगळीकडे काचा झाल्या त्या, म्हणजे त्याचे. तर आम्ही सगळे छाड झालो, हे काय. आणि ते निघून गेले. नो सॉरी, ते म्हणा पेंट इट, आणि गेले निघून. आता पेंट इट काय, तिकडे तुकडे झाले, त्याच्यातले तुकडा घेऊन पेंट करायचा, काय करायचं कळायचं नाही. तर आमच्यात कोणतरी ते हुशार विद्यार्थी होते, त्याच्यातला एक म्हणाला, त्यांनी काय केलं, पेपर घेतला, त्यात एक विंडो कट केली आणि त्या विंडोमधून त्याने बघितले सगळे तुकडे, त्याच्यातला जो त्याला आवडला तो त्याने पेंट केला. मग आम्ही सगळ्यांनी तेच केलं, कारण आम्ही काय तेवढे विद्वान नव्हतो. तो एक होता, त्याच्यामुळे आम्ही त्याप्रमाणेच काम केलं. दुसऱ्या दिवशी सर आले आणि त्यांनी येताना एक छोटासा कॅनव्हास, रंग, सगळं ब्रश घेऊन आले आणि त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं. आणि ते इतकं अप्रतिम होतं की म्हणजे तो पीस तिथला जमिनीवर पडलेला आणि इथेसुद्धा जमीन आहे, म्हणजे अगदी रिॲलिस्टिक नव्हता, पण त्यांनी ज्या पद्धतीने केलं होतं त्याच्यात एक गंमत होती. ते रंग लावणं आणि तो जो भाग आहे त्या पॉटचा पडलेला, तो असं कर्वेचर वगैरे, ते सगळं त्यांनी तिथे इतक्या सहजपणे आणलं होतं. तर म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. आपण आतापर्यंत शाळेत असताना, स्कूलमध्ये असताना कॉपी करत होतो. ही कॉपी नाही आहे, हे एक्सप्रेशन आहे. हे आम्हाला 1st इयरमध्येच कळलं होतं. त्याच्या 3rd इयरमध्ये कदमांनी तर आम्हाला अजूनही मजबूत केलं. आणि 5th इयरला पळशीकर म्हणजे काय, तर आमचे सगळे दैवत होते ते.
चित्रकलामध्ये 3 गोष्टी असतात. एक तर आपण इमिटेशन करतो सुरुवातीला, दुसऱ्यांदा तिचं इंटरप्रिटेशन करतो. अनफॉर्च्युनेटली आज माहिती नाही आहे लोकांना, या मुलांना. मी सांगतो तेव्हा ते तोंडात बोट घालतात. म्हटलं इमिटेशनचा वेळ असते ती केली, इंटरप्रिटेशन केलं आणि नंतर फायनल इयर म्हणजे एक्सप्रेशन. चित्रातून तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करायला पाहिजे, ते आम्ही करत आलो. आजच्या मुलांना हे माहिती नाही आहे अनफॉर्च्युनेटली. आणि त्यावेळी मी तिथे शिकवलं आहे 22 वर्ष आणि चांगले विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आहेत. ते आज मोठे आर्टिस्ट आहेत सगळे. पण आता मात्र तिथलं संबंध रंग बदलला आहे. मुलांना हेच कळत नाही की काय करायला पाहिजे. त्यांना आजही तुम्ही विषय, आमच्यावेळी विषय नव्हते दिले, 3rd इयरला दिला होता विषय, वॉर अँड पीस. त्यावेळी आम्हाला पण प्रश्न पडता, वॉर काही बघितलं नाही आम्ही, कधी केलं तर नाहीच, बघितलंही नाही. आणि पीस कुठे आहे? सामान्य माणसाला, सामान्य घरात जन्मलेल्या माणसाला कुठे आहे पीस? शांतता कुठे आहे? बिलकुल नाही. मग काय काढायचं? तर मग काहीतरी करायला पाहिजे ना. सबमिशन आहे आता 4 दिवसांनी. तर मी ते असं केलं होतं, ते घोड्यावर बसलेला, घोड्यावरून पडणारा, आणि ते रक्तबंबाळ झालेला, इकडे तिकडे माणसांचे मुर्दे पडले आहेत, असं ते वॉर म्हणून ते मी दाखवलं. आता पीस कसं दाखवायचं? ते मी गौतम बुद्ध काढला कोपऱ्यात आणि सरांनी ॲप्रिशिएट केला. म्हटलं अच्छा, म्हणजे मी केले ते बरोबर आहे, पण आय वॉज नॉट हॅपी विथ इट. म्हटलं हे काही चित्र होऊ शकत नाही. हे इलस्ट्रेशन झालं. म्हणजे मला सब्जेक्ट दिला आणि मी तो काढला. बकरी काढली, झाड काढलं, माणूस काढला. पण हे कोणतरी सांगतं आणि मी करतो आहे. पण मला काय वाटतं काय करायचं आहे, ते करण्याची उर्मी याच्यातून आली की हे करायचं नाही, याच्यातून हे आलं की हे करायचं आहे. तेव्हा मी 4th इयर पास झालो होतो आणि 5th जो प्रसंग सांगितला आम्ही तर तिथे जो प्रसंग, ते तिथून एक डोकं विचार यायला लागले की काय करायला पाहिजे आपण. आणि मग एक कुठेतरी असा मी थोडासा हट्टी पण होतो असं म्हणा तुम्ही. मी म्हटलं नाही, मला जे करायचं नाही तेच मी करणार. मग ते माझे मित्र म्हणाले, अरे तू आपल्याला काहीतरी अभ्यासक्रम आहे, त्याच्यात पास होणे इतपत तर काय करायला पाहिजे. म्हटलं मी नापास होणार ना, आय डोंट माइंड. आणि बाय दॅट टाईम आय अंडरस्टूड दॅट सुजा हॅड लेफ्ट हिज गाव अँड ही केम टू बॉम्बे अँड ही बिकम अ ग्रेट पेंटर. तो कुठल्या कोणाकडेही गेला नाही. उलट 3rd इयरमध्ये असताना जे त्याने सोडून दिली जे हे आम्ही ऐकलं होतं. आणि तो मोठा चित्रकार झाला, इंग्लंडला गेला आणि ग्रेट चित्रकार झाला. आणि त्याने तो प्रोग्रेसिव्ह ग्रुप स्थापन केला. एवढा मोठा झाला की त्याने हुसेन, रजा, आरा, बाकरे, गाडे आणि तो स्वतः असे 6 लोकांचं मिळून त्यांनी ग्रुप फॉर्म केला. आणि दॅट ग्रुप हॅज गिवन अ न्यू डायमेन्शन टू इंडियन आर्ट. आम्ही जी नंतर फॉलो करायला. तर हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं, मला माझंच काहीतरी करायला पाहिजे. मग ते लोकांना आवडो की न, फायनलच्या एक्झाममध्ये मी मला जे आवडायचं होतं त्यांनी दिला होता, विषय दिला होता नेहमीप्रमाणे, पण मी तो काढला नाही. तर माझे सगळं, अरे तू फेल होणार, हा पेपर आहे बाबा, परीक्षा आहे. तर म्हटलं ठीक आहे, मी फेल होणार पण मी मरणार नाही आहे, मला काही रोग होणार नाही आहे, मला नाही करायचं आहे. हे काय 3rd इयरपासून आपण विषयच रंगवतो आहे, ते देतात ते विषय रंगवतो. आपण काय विचार करू शकतो की नाही, बरं मी जरी विषय घेतला ना तरी तो मी माझा घेणार आहे. हे पेपरमध्ये आहे तो नाही घेणार आहे, मी नाही घेतला. आय डिडंट गेट अ क्लास. मी 2nd क्लास 4th म्हणजे शेवटचा आलो. पण आज ह्या मितीला सगळे फर्स्ट क्लासमध्ये 4 मुलं आले, 2nd क्लासमध्ये 2 आले, एक 3rd इयर क्लासमध्ये, आणि मी पण 3rd क्लास एक पण शेवटी. पण आज फील्डमध्ये 8 लोकांपैकी एक कोलते फक्त आहे. आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ बिकॉज मी माझ्या जे काही तत्त्व होतं त्याला धरून राहिलं. भले मी हरणार, मला कोणी पेंटर बनणार नाही, मी मरेनसुद्धा, पण मला पाहिजे तेच मी पेंट करणार. मग मला पाहिजे ते करताना तुम्हाला
तुम्ही जी पेंटिंग्स केली त्याच्यामधला अमूर्त शैलीचा जो भाग आहे, जे तुम्ही पहिल्यांदा करताय, ते तुमच्या मनात आलं ते करताय आणि नंतर मग बघताय, हा जो तुमचा फंडा आहे, त्या फंड्यामध्ये लोकांना काय काय आवडायला लागलं? लोकांना माझे कलर्स आवडायला लागले. तसं लोकांचा विचार केला तर रंग काय बोलायला लागले होते? रंग बोलतात म्हणजे मीच माझ्याशी बोलतो खरं म्हणजे. आणि मला रंग मुके असलेले आवडतात. रंग मुके राहून बोलतात ते छान वाटतं. क्या बात आहे. लक्षात आलं का? रंग पाहणं जे आहे ना, ते त्यांचं मूक जे आहे भाष्य, ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे निळ्याला मी निळा म्हणत नाही, निळाई म्हणतो ज्ञानेश्वर या भाषेतली. ज्ञानेश्वरांचं निळाई, निळाई, पांडुरका, पांडू. हां, तर मग लोक त्याला हा वेरिडियन ग्रीन आहे. मी विचारतो, व्हेर इज द ग्रीन? वेरिडियन कशाला म्हणतोस तू? व्हेर इज द ग्रीन? अँड यू फाइंड आउट इट इज देअर. आणि त्या ग्रीनच्या किती छटा आहेत. म्हणजे प्रत्येक रंगाला इतक्या छटा आहेत की त्यातली कुठली निवडणार तुम्ही? तेव्हा ती छटा निवडण्याचं बंद केलं मी. मला जो ग्रीन वाटला तो घेतला आणि लावत गेलो. सो मला वाटतं मी एकटाच होतो असा की मी जे मला पाहिजे ते केलं मी. कॉलेजात असताना, कॉलेजातून बाहेर पडलो, त्याच्यानंतरसुद्धा आजपर्यंत मला जे वाटतं मी करत आलेलो आहे आणि करत राहणार आहे. आणि लोकांना वाटतं काय तुझी पेंटिंग कळत नाहीत. माझे समाध्यायी म्हणायचे, अरे म्हटलं तुम्हाला जर काय कळत नसतील ना तर मग या जगाला पण कळणार नाही. तुम्ही ते शिक्षण घेत आहे कलेचं आणि तुम्ही वाचत नाही काय. मी वाचत होतो खूप चित्रकलेबद्दल. म्हणजे काय काय वाचलं? म्हणजे मी सगळ्यात पहिलं पुस्तक वाचलं ती स्टोरी ऑफ पेंटिंग. हे पुस्तक वेस्टर्न आर्टवर लिहिलेलं आहे आणि त्या आर्टने म्हणजे वेस्टर्न आर्टने माझे डोळे सताड उघडलेले आहे. येस, कारण त्यांनी अगदी राईट फ्रॉम इम्प्रेशनिझम टू मॉडर्निझम आणि किंवा तुम्ही म्हणाल सर्रियालिझम इथपर्यंत त्यांचा जो प्रवास झाला आहे त्याच्यात अनेक आर्टिस्ट आलेले आहेत. अगदी माने, मोने, सुजा, रजा, गायतोंडे, गोग्या वगैरे असे अनेक आर्टिस्ट आहेत, दाली. तर ते प्रत्येकाने वेगळं काम केलेलं आहे. सगळे कुठेतरी एक दुसऱ्याशी सांभाळून म्हणजे पिकासो असताना दाली पण होता आणि ते एक दुसऱ्याचं काम बघत होते पण काम वेगळं करत होते. लक्षात आलं? हा प्रभाव माझ्यावर म्हणजे ते प्रत्येकजण स्वतंत्रपणे विचार करत होता, हे महत्त्वाचं आहे. आणि ते जे मी करत आलो होतो ते मी अजूनही ठाम केलं की म्हटलं वाटेल ते हो, मला काय वाटतं आहे ना तेच मी करणार. मग लोकांना आवडो न आवडो, लोकांनी विकत घेऊ किंवा न घेऊ. आमच्या सुरुवातीच्या काळात तर कोणी विकत घेत नव्हते. अरे ये क्या बना रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है, तेरे तो समझ में आता है क्या? मतलब मेरे को सब समझ में आता है. अभी आपके नहीं आता तो मैं क्या कर सकता हूँ? क्या समझा तू तेरी पेंटिंग के बारे में? ये पेंटिंग है, यही समझना है. ये पेंटिंग है, ये बोलता नहीं है, ये दिखाता है अपना रुख. तो इसमें आप डोंट ट्राई टू सर्च द मीनिंग ऑफ दिस पेंटिंग. ट्राई टू रीड इट बाय योर सेल्फ. रीड इट इन डजेंट मीन इन वर्ड्स, लेकिन देखो ग्रीन कलर को देखो, रेड को देखो, वो क्या कि रेड एंड ग्रीन दे आर अपोजिट कलर्स बट हाउ दे कन्वर्स विथ ईच अदर, ये हमें देखना है. और क्या तेरे को सुनने को आता है क्या कन्वर्सेशन उनका? नहीं, दिखने को आता है. कुछ बातें देखते हैं हम लोग, कुछ बातें हम बात करके समझते हैं. तो इट्स ऑल डिपेंड्स. मेरी ये राय है कि हमें चित्र का अर्थ नहीं पूछना चाहिए. देयर इज़ नो मीनिंग टू आर्ट, देयर इज़ ओनली एग्जिस्टेंस ऑफ आर्ट एन एक्सप्रेशन. and expression. But that existence gives you expression. If it exists in me, I will express. If it doesn't, I can't. रंग जसे मित्र होतात तसेच कोलते यांचे अनेक मित्र त्यांच्या आयुष्यात आले आहेत. त्यातले अनेक त्यांचे विद्यार्थी आहेत. त्यातही डॉक्टर जयंत पंडितांसारखे वैद्यक शास्त्रीय तज्ज्ञ त्यांची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर असतात, कारण अशी कलंदर माणसं ते नेमकं ओळखतात. साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी कोलते सरांच्या विद्यार्थ्यांकडूनच माझी कोलते सरांशी ओळख झाली. विद्यार्थी घेऊन आलेत सरांना आणि नेहमीसारखा एक पेशंट म्हणून मी त्या सरांना तपासलेलं मला आठवतं. सुरुवातीला तपासून झाल्यानंतर मग जे बोलणं होतं त्या बोलण्यातून माणसाचा उलगडा होत असतो. त्यांना कुठला आजार मला सापडलाच नव्हता, त्याच्यामुळे बाकीच्याच गप्पा जास्ती झाल्यात
आणि म्हणून तो माणूस पुढे वर्षानुवर्ष माझ्यासमोर एक कलावंत आणि एक निर्गुण माणूस म्हणून माझ्यासमोर उभा राहिला. त्यांच्या आर्टची जी प्रवृत्ती आहे तीच त्यांच्या वागण्यातली प्रवृत्ती माझ्या लक्षात आली. निर्गुणता हा एक मोठा गुण आहे त्यांचा. ते आमच्याशी आणि लहान मुलाशी, मोठ्या माणसांशी, रंगांशी, आकाशाशी, झाडांशी, पानाशी, तुमच्याशी, माझ्याशी, सगळ्यांशी सहजतेने एकरूप होऊन जातात. तेव्हा हा गुण, पाण्याचा गुण त्यांच्यात आहे. मुख्य समजा असा विचार केला की नेमकं काय मला सापडलं, तर मला जसं मेडिकल शास्त्रामध्ये आपण देहरूपाने येतो आणि नंतर आपला देहरूप आपण त्यागतो आणि आपण अनंतात विलीन होतो, तसं सरांचं हे एकूण जे चित्रीकरण आहे ते सगळं हळूहळू आकाराकडून निराकाराकडे जात अनंतात विलीन होऊन गेलेलं आहे. आणि हा वेगळाच भाव आहे. जसं पाश्चिमात्य देशांमध्ये ॲबस्ट्रॅक्ट पेंटर्स अतिशय उच्च स्थानावरती आहेत, त्यांच्याकडे ज्या रीतीने बघितलं जातं, अशा पेंटरपैकीच एक पेंटर आपल्या भारतामध्ये आज हयात आहेत, याचा भारतीयांना अत्यंत आनंद, आदर आणि मग पुढच्या येणाऱ्या मुलांसाठी अत्यंत विश्वास असा सरांनी आता निर्माण केला आहे. आणि तो त्याच्या पुढच्या पिढ्यांनी तो जागरूक राहून पुढे नेला पाहिजे. सर, इतका वेळ आपण गप्पा मारतोय, त्या गप्पांच्या ओघात मला कळायला लागलं की तुम्हाला खेळ आवडायचे. येस, ऑफकोर्स. मग क्रिकेट आवडायचं, ज्याचा उल्लेख केला तुम्ही. रामनाथ पारकर बरोबर तुम्ही खेळलेला होतात आणि तुम्ही कदाचित पुढेही गेला असतात. पण तुम्हाला रंगांशी खेळायला आवडायचं म्हणून मग तुम्ही रंगांकडे वळला. पण त्या मधल्या काळामध्ये देखील तुम्हाला, ज्याला आम्ही खेळ म्हणतो, प्रयोग म्हणतो, अशा त्या रंगमंचावर सुद्धा एक वेगळी ऑफर आली होती. ती नेमकी काय होती आणि ती दादा कोणकेंच्याकडून आली होती म्हणून मला जास्त स्वारस्य आहे त्याच्यात. म्हणजे वसंत सबनीसांचा तो वग होता, कोंडाण्याचं लगीन म्हणून, आणि आम्ही कॉलेजमध्ये तो वटवला होता आणि त्यातली मुख्य भूमिका माझी होती. बरं. आणि ती मी जेजेमध्ये असताना? जेजेमध्ये असताना, येस, फायनल इयर होतो मला वाटतं. आणि ती मी इतकी चांगली वटवली की दादा कोंडकेनंतर काहीतरी 1-3 महिने रजेवर जाणार होते, तर त्यांची भूमिका करायला सबनीसांना मी योग्य वाटलो. अरे वा. आणि बापू देशमुख ढोलकीवर होता, तो पण म्हणाला हा मुलगा चांगलं काम करू शकेल. तर मग आणि मला मी खुश झालो, आपल्याला एवढ्या याच्यात काम मिळते म्हणून. तर मी गेलो, त्यांना भेटलो, करणार का तू काम? म्हटलं हो करणार. तेव्हा मी काही विचारच नाही केला की आपल्याला पुढे काय फेस करायचं आहे ते. तर मग ते मला 1 महिना त्या दौऱ्यावर घेऊन गेले, नाशिक आणि वगैरे तो तिथल्या. आणि माझं काय काम होतं तेव्हा, दादा होते, दादा नंतर जाणार होते 3 महिने. तर त्या स्टेजवर उभं राहायचं एक भाला घेऊन आणि फक्त त्यांना ऑब्झर्व करायचं, ते कसं बोलतात, कसं करतात, कसं विनोद करतात. तर ते मी करायचो. असं ते काहीतरी 1.5 महिना आमची ती टूर होती. ती करून मी आलो. 1.5 महिना मी कॉलेजात नाही. हो. आणि कॉलेजात गेलो तर मला असा आनंद झाला की आपल्याला सगळं कौतुक करणार आपलं. समोरूनच पैसे करत होते, ते उभे राहिले. काय साहेब होतात का? ते साहेब म्हटलं म्हणजे समजायचं तुमचं झालं आज. म्हणजे खरडपट्टी सुरुवात. म्हटलं काय साहेब होतात कुठे? तुम्ही जरा आणा सर, मला एका नाटकात काम करा. अच्छा, अरे वा. म्हणजे तुम्ही डान्स करणार, नाटकात काम करणार आणि काय काय फुटबॉल खेळणार, क्रिकेट खेळणार आणि पेंटिंग कधी करणार तुम्ही? म्हटलं नाही सर, ते पण कसं करेन, कसं करणार तुम्ही सांगा. आता हे 1.5 महिना कुठे घालवलं तुम्ही? केलं पेंटिंग? असा त्यांनी मला झापला. म्हणजे वडील तुम्हाला पैसे देतात ते शिकण्यासाठी, हे असे इकडे तिकडे थेर करण्यासाठी नाही. तुम्हाला जर का नाटक करायचं तर आत्ताच निघून जा आणि नाटकच करा, एवढी हिंमत ठेवा. नाही ते इथे करताय ते करा. त्या दिवसापासून बापू देशमुखला भेटलोच नाही. ते लोक शोधत होते मला. बापू देशमुख कॉलेजात यायचे, त्यांना बघितलं मी छू व्हायचो. पण त्यातलं काही तुम्हाला अजूनही आठवत आहे की हे आपण केलं होतं? नाही, तेव्हा हेच काम होतं. महिनाभर आम्ही जे भटकत होतो ते बालदार चौकदार होता तुम्ही. हां, पण आठवतं म्हणजे काय, दादाचं काम बघून मी एकदम थ्रिल होऊन जायचो. आणि ते काम तुम्ही करू शकाल अशी तुम्हाला हो, खात्री मला होती? अगदी खात्री होती. येस. पण ही जी व्हर्सटॅलिटी म्हणजे वेगवेगळे प्रकार अनुभवण्याचे, हो. करून बघण्याचे, हे तुमचे जे प्रकार, तुम्हाला कविता कधी सुचायला लागली? कविता मी शाळेत 10वी पासून कविता करतोय. 10वी पासून? 10वी, हो. 10वी मध्ये माझ्या एका कवितेला प्राईज पण मिळालेलं आहे एका मॅगझिनमधनं. आता शाळेतली कविता म्हणजे प्रेमकविता असेल. प्रेमकविताच होती ती. येस. पण मग ती प्रेमकविता लिहिताना कोण होतं डोळ्यासमोर वगैरे?
काय अशी काही एकच मुलगी नव्हती ना, बऱ्याच आवडायच्या त्यावेळी, बर, पण असं ती हिंमत नव्हती टू बी फ्रँक म्हणून कवितेत ना. मग कवितेतून ती दाखवायची. बर. हं. पण मग ह्या कविता तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या कवितांची पुस्तकं निघालेली आहेत तुमची. हो. तुम्ही मला वाटतं तुमच्या त्या याच कविता संग्रहामध्ये एक कविता आहे जी तुम्ही मला अशी वाचून दाखवत होतात. हो. त्यातल्या आणि ती गणिताशी संबंधित आहे. हो, तर ती कविता मला जरा तुम्ही तुमच्या पहिल्या 4-5 ओळी जरा वाचून दाखवाल का सर? जरूर. खेळण्याच्या, खाण्याच्या, भटकण्याच्या किंवा भरकटण्याच्या दिवसात जावं लागलं माध्यमिक शाळेत मन मारून. मार खावा लागला शिकताना आणि घरीसुद्धा. तोही शाळेत काही शिकत नाही म्हणून. तरी दररोज युनिफॉर्म घाला, पीटीच्या तासाला सूर्यनमस्कार घाला, ग्रहपाठ राहिला उठाबशा काढा, उशीर झाला छड्या खा, मस्ती केली अंगठे धरा, खोडी काढली एका पायावर उभे राहा, तेही बाकावर, मारामारी केली तरी बाकावरच, दोन्ही हात सरळ वर करून, अभ्यासात लक्ष नाही, भिंतीकडे तोंड करून उभे राहा, फी नाही भरली घरी जा. हे सगळं शिकत होतोच ना. हेही शिक्षण होतं. एकूण काय, शरीर ताठरलं पण बुद्धी माठच राहिली. हम्म. घाला काढा खा धरा राहा जा या तालावरच. हम्म. शिक्षण, शिक्षक आणि शिक्षा यांचा आपसात नक्कीच विद्यार्थी विरोधी कूट कारस्थान असावं असं मला नेहमी वाटायचं. हम्म. मी जोरात ओरडायचो जागेपणी, मी रडायचो किंचाळायचो झोपेत, मी भांडायचो सर्वांशी स्वप्नात, प्रश्न विचारायचो भेटेल त्याला, काय करायचं शिकून. काही करायला शिक्षण लागतंच का? काहीच करायचं नसेल तर? त्यावर बरेच जण ऐकावायचे, अरे काही न करायला सुद्धा अक्कल लागतेच. मग ती काय शिक्षणातून येते? मुळातूनच नसेल त्यांनी काय करायचं? कोणी म्हणालं भीक मागायची, कोणी म्हणालं त्यांनी आपला मार्ग शोधायचा, कोणी म्हणालं संन्यास घ्यायचा, म्हणजे समाधी का? त्या दोन्हीमधला फरक त्या वयात कळत नव्हता. हम्म. कळत नव्हता. परंतु का कुणास ठाऊक समाधी शब्दाने माझी ट्यूब पेटली. बर. समाधी घ्यायची, पण आधी तिचा अर्थ समजून घ्यायचा वडिलांकडून. तर आधी तिचा अर्थ समजून घ्यायचा वडिलांकडून. तर ते म्हणाले तू दासबोध वाच. रामाचा दास झालो पण बोध नाही झाला. मग मी बसलो चिंता करत. मी चिंतेलाच तेव्हा विचार समजायचो. मन कुठे लागत नव्हतं. शाळेतही मित्रांना कळलं मला शिकण्यात रस नाही म्हणून. एक दोस्त म्हणाला मॅट्रिक हो मग निर्णय घे. म्हणून पटले त्याचे म्हणणे. मान मोडून नाही पण पुन्हा मन मारून अभ्यास केला. कसा काय पास झालो माहीत नाही, पण मान राहिली आणि मानही. पुढे काय करायचं ठरवलं सगळ्यांचा एकच प्रश्न. मी तर काहीच ठरवलं नव्हतं. म्हटलं तोच विचार करतोय, कर लवकर, तुला कोणी घरी येऊन ॲडमिशन देणार नाही. मी विचार केला. खरं म्हणजे तो माझा पहिला अनुभव ठरला विचार करण्याचा, तोही कोणाची मदत न घेता. वा. मला कोणते ते विषय आवडतात? पहिला प्रश्न मला स्वतःलाच. क्षणात आठवले चित्रकलेचे शिक्षक. दुसऱ्या क्षणात माझा पुढचा प्रवास ठरला चित्रकला. चित्रकलेचं शिक्षण घ्यायचं. ते घ्यायचं म्हणजे काय करायचं माहीत नव्हतं. त्यासाठी कुठं जायचं माहीत नव्हतं. शिक्षणानंतर काय करायचं माहीत नव्हतं. तरी माझा निर्णय पक्का झाला. आधीपासूनच मला चित्रकला आवडत असे. या निर्णयानंतर ती जास्तच आवडू लागली. पुढे माझं काय होणार मला माहीत नव्हतं. भावाला आणि काकांना माहीत होतं. भाऊ म्हणाला हा भीक मागणार. काका म्हणाले म्हणतच होतो ह्याच्याने काय होणार नाही. आई म्हणाली बाबा रे स्वतःपुरतं कमवलंच तरी पुष्कळ झालं. बाबा म्हणाले मी आहे तोवर काळजी करू नकोस. माझ्या विषयाच्या ह्या सगळ्या भविष्यवाण्या ऐकून मी समाधीत गेलो. माझ्या आयुष्याची मदार वाऱ्यावर सोडून मी पाचोळा झालो. वा वा सर, छान. म्हणजे तुम्हाला तुमचं गंतव्यस्थान, तुमचं डेस्टिनेशन हे कळलं आणि ते तुमच्या समाधीला उपयुक्त उपयुक्त पडलं. येस बरोबर. ॲब्सोल्युटली. पण तेव्हा मला हे जाणलं. नंतर कॉलेजात गेल्यानंतर मला हे जाणवायला लागलं की आपण जो विचार करत होतो तो इथे मुरेल. तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांना शिकवलं. 22 वर्ष तुम्ही शिकवत होतात. म्हणजे हजारो विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले असतील. पण हे सगळी तुमची पुस्तकं बघितल्यानंतर तुम्हाला पुस्तक लिहावंसं वाटलं, मुलांना मार्गदर्शन करावंसं वाटलं. येस. म्हणजे आता हे तुमचं कलेतून कलेकडे येस. अशा पद्धतीचं पुस्तक तुम्ही हे केलेलं आहे.
तर या पुस्तकातून नेमकं तुम्हाला काय सांगायचं, कलेतून कलेकडे म्हणजे काय? आपण कलावंत असतो म्हणजे काय असतो असं मी स्वतःला प्रश्न विचारतो. कलावंत असतो म्हणजे मी काहीतरी कलाचं रेखाटन करतो, ते रंग भरतो म्हणून कलावंत का? नाही, कलावंत ही जशी आपल्याकडे जाती आहेत, पोटजाती आहेत, तशी कलावंत असणं ही एक अत्यंत मार्मिक अशी गोष्ट आहे. लक्षात आलं का? आणि ती जर का तुम्ही एकदा आत्मसात केली तर तुम्ही दुसरं काहीही करणार नाही. बरं. हां, म्हणजे आत्मसात करणं म्हणजे काय की नाही आता मी ह्याच्यात मरेन पण मी हेच करणार. हेच करा. म्हणजे त्यावेळी अशी वाईट परिस्थिती होती की खायला अन्न नसायचं, पण चित्रकला आली ना की सगळं पोट भरलेलं असायचं. मग तो एक पेपर आणि रंग मिळाले की आमची पोटं भरायची ते. बरं. लक्षात आलं का? तर ती हिंमत मला ह्या कलेविषयीच्या विचाराने दिली. बरं. सतत आम्ही विचार करत होतो की आम्हाला पण प्रश्न पडायचा की आता पास झालो आपण की पुढे काय पैसे कसे मिळवायचे. कारण काहीतरी लागतात ना, कॅनव्हासला पैसे लागतात, रंगांना लागतात, ते कुठून आणायचे. तर कुठेतरी माझ्या वडिलांचा ज्ञानेश्वरीवर अत्यंत विश्वास होता. आमच्याकडे ज्ञानेश्वरी पठण व्हायचं आणि तिथं हजारो लोक यायची. श्रावणामध्ये 52 चाळीत आणि हजारो लोक तिथे यायचे. आपली ती ज्ञानेश्वरी काढून एकाच वेळेला रा 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 असं ते चालायचं. त्याने माझ्या अंगावर तेव्हा पण काटायले, आताही आले. ते बाबा म्हणायचे तू ज्ञानेश्वरी वाच. ते नंतर मला पैशीकरांनी पण सांगितलं, पैशीकरांनी तर मला ज्ञानेश्वरीच दिली, ही वाच. त्यांना माहिती नव्हतं माझ्या बाबांनी मला दिली होती आणि पण मी बाबांनी दिली होती ती वाचायला लागलो. पण तेव्हा पण मी विचार केला मला ज्ञानेश्वर आवडतो, त्यांची जे काही लिहिलं आहे ते आवडतं, पण मला ज्ञानेश्वर नाही व्हायचं आहे. मला ज्ञान हवं आहे ते चित्रकलेचं हवं आहे. तर चित्रकलेबद्दल ज्ञानेश्वर कुठेच काही बोलत नाही आहे, पण त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते मी ज्ञानेश्वरी 2 वेळा वाचली आणि लक्षात आलं की हा माणूस तत्त्वज्ञ आहे, मला तत्त्वज्ञ होता येणार नाही. पण या माणसाकडून मी काय शिकलो की आपल्याला जो येतं ना ते 20%, 40%, 60% कर 100% करायचं. म्हणजे एक ओवी लिहिली त्यांनी आणि गप्प बसले नाही ते, त्यांनी 20,000 ओव्या लिहिल्या. तुकारामांनी सुद्धा 8,000, 8,500 ओव्या लिहिल्या. आता ही मंडळी काय लिहिते म्हणजे काय करते. म्हणजे त्यावेळी मला चित्रकलेपेक्षा यांचा विचार जास्त येत होता. बरं. की हे कुठून येतं यांच्याकडे आणि इतकं सरस लिहितात ते. तर त्या ह्याच्यातून मला असं वाटलं त्यांच्याकडे जर का ते शब्दातून आलं असेल तर माझ्याकडे ते रंगातून येईल. आणि आय स्टार्टेड पेंटिंग. मी म्हटलं नाव आय शुड नॉट बॉदर अबाउट मी कोण होणार होईल. मला चित्र काढायचं आहे. माझ्याकडे वॉटर कलरमध्ये गाणं, माझ्याकडे उद्या ऑइल पेंट आले तर ऑइलमध्ये गाणं. पण त्यासाठी मी झगडे नाही करत बसणार. मी कसे तरी मिळवणार. मी काही लेख लिहित होतो, पेपरमधून लिहित होतो, त्याचे पैसे मिळायचे मला 75 रुपये नाही तर 105 रुपये वगैरे असे. तर ते साठवून मी पहिले हेच काम करत होतो. बरं. मी घरी नाही मागितले कधी पैसे आणि त्याच्यातून बरंच काही शिकलो मी. मग तुम्ही अशी वेगवेगळ्या विषयांच्या वरची पुस्तकं लिहिलेली आहेत. तर आता त्यातलं हे आहेत कलेकडून कलेकडे. इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे? नाही, मी 3 पुस्तकांचं भाषांतर केलेलं आहे. तुम्ही इंग्रजीमधून होईल, इंग्रजीमधून मराठी. हे मराठीतमध्ये मी लिहिलं, ते इंग्रजीमध्ये एका दुसऱ्या मुलीने भाषांतर केलं आणि छापलं. पण मी त्याच्यानंतर 3 पुस्तकांचं भाषांतर केलेलं आहे. एक स्टोरी ऑफ पेंटिंग म्हणून वेस्टर्न आर्टची, ते मी मराठीत भाषांतर केलं आहे. पॉल गोग्या नावाचा जो चित्रकार मोठा होऊन गेला, मला खूप आवडतो, त्याचं गोल्ड ऑफ देअर बॉडीज हे पुस्तक मी मराठीत आणलेलं आहे. त्याचं काय सुवर्ण तुम्ही नाव काहीतरी वेगळंच ठेवलेलं आहे. सोने त्यांच्या देहाचे. सोने त्यांच्या देहाचे. बरोबर. आजवर त्यांची अनेक प्रदर्शनं झाली, अगदी जागतिक स्तरावर ती पोहोचली. तशीच त्यांनी पुस्तकेही लिहिली जी संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत आहेत. तर माझं कामच असं आहे, मी डॉक्टर आहे. मी डॉक्टर असल्यामुळे मला प्रत्येक जीव वाचवायचं हे माझं कामच आहे. पण काय होतं, पेशंटमधून हळूहळू अशी अनेक मंडळी निर्माण होतात की ज्यांचा संबंध आपला पेशंट डॉक्टर एवढाच राहत नाही. बघता बघता आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होतो किंवा ते आपल्या कुटुंबाचा एक भाग होऊ शकतात. नाही का संध्या? बरोबर. हे सरांचा फोन आला नाही तर आपल्याला काळजी नक्कीच वाटते की नाही त्यांच्याशी बोललं पाहिजे.
आणि सर आमच्यात आलेत आणि कधी एक फॅमिलीचा हिस्सा झाले हे कळलंच नाही. एका मोठ्या आर्टिस्टच्या सानिध्यात आपण राहिल्यामुळे आपली सुप्त जी भावना असते आर्टिस्टची ती आपोआपच फुलत जाते. आणि हे मला सरांच्या सानिध्यात राहिल्यानंतर जरूरच पटलं आहे. कारण आमच्या फॅमिलीत असं आर्टिस्ट नाही आहे, म्हणजे चित्रकार कोणी नाही आहे, पण सरांच्यामुळे बरेच जण चित्रकार होऊ इच्छित आहेत आणि आता होतही आहे. पण ह्या शिक्षणाच्या जोडीने जात असताना तुम्हाला अजून काही साक्षात्कार झाले का? हो, मोठा साक्षात्कार म्हणजे पळशीकर सर हा पळशीकर. साक्षात्कार हो. आहे ॲब्सोल्युटली. म्हणजे त्यांनी जी एकदा एक पोर्ट्रेट केलं होतं एका कॅप्टनचं आणि ते त्यांनी, मी थोडक्यात सांगतो, ते त्यांनी पाहिलं आणि तिथे विचारलं हे कोण केलं रे? तर त्या केमूलच्या माणसाने सांगितलं की तुमचाच स्टुडंट आहे जेजेचा, प्रभाकर कोलते. मग ते आले कॉलेजात, मला बोलून घेतलं आणि ते त्यांनी पण गंमत केली अशी, बोलून घेतलं आणि त्यात म्हणलं अरे या साहेबानं काय बघ चहा पाणी, अरे या बसा बसा बसा, म्हणजे अशी जरा टिंगल केली माझी. टिंगल. म्हटलं, मी म्हटलं काय सर असं करताय तुम्ही, काय झालं? अरे तुम्ही फार मोठा गुन्हा केला आहे, कारण मी कधीच पोर्ट्रेट न करणार माणूस. ओके. तर ते काय केलं सर मी, काही माझं काय चुकलं सांगा तुम्ही मला रागवा मला. अरे बाबा मी कोण रागवणार तुला? म्हटलं काय झालं सांगा. अरे तू फार घोडचूक केली आहेस. म्हटलं काय केलं? तू चक्क पोर्ट्रेट केलंस. मग बाय लक्षात, सर तुम्ही कुठे बघितलं? अरे मी बघितलं, चांगलं केलंस, याच्यापुढे करच हा पोर्ट्रेट. पण पोर्ट्रेट हा माझा विषय नव्हता म्हणून मी करायचो नाही. पण मध्येच कधीतरी सर भेटा, अरे कसं झालं आहे पोर्ट्रेट, तर मी खोटं सांगायचो त्यांना. हो चाललं आहे सर, जरा थोडेसे 10-12 झाले की मी तुम्हाला बोलवतो. बरं ठीक आहे. पण तो काही चान्स कधी आला नाही त्यांना बोलवण्याचा. पण मी मग दर दिवशी एक असं 45 दिवसात 45 पोर्ट्रेट्स केले. अरे हे तुम्ही स्वतःचं एक माझं सेल्फ पोर्ट्रेट. सेल्फ पोर्ट्रेट आहे. येस येस तर हे सेल्फ पोर्ट्रेट आहे. येस तर हे करताना तुम्हाला असं काय वाटलं नेमकं? मला स्वतःला आरशात बघण्यापेक्षा माझ्या चित्रात बघायचं होतं, मग मी बघितलं. कारण तुम्ही त्याच्या मागे कविता लिहिली हो, आहे, कविता खोडून टाकलेली आहे हां. आणि मग त्याच्यावर तुम्ही स्वतःचं Yes, असं एक exactly. चित्र काढलं. हो. तुम्हाला नेमकं ह्याच्यात काय सापडलंय? मला माझ्यातला कवी शोधायचा होता, टू बी फ्रँक. मला सातच वाटतं की मी, आणि म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुम्हाला तुमच्यातला कवी Yes. सापडणं, ते 10वीतलं प्रेमकविता लिहिणं वगैरे ठीक आहे, पण अत्यंत प्रगल्भ विचार व्यक्त करणं, त्याच्यासाठी एकतर तुमचे रंग होते तुमच्या सोबतीला आणि नंतर हे विचार आले आणि त्या विचारांची कविता झाली. येस आणि या कवितेतूनच आम्हाला प्रभाकर कोलते एका वेगळ्या आयामाचे चित्रकार सापडले. मला असं वाटतं की आपण या मुलाखतीचा शेवट करताना तुमच्या काही कविता ज्याला डॉक्टर राम पंडित यांनी चाली दिलेल्या आहेत आणि गायलेल्या आहेत, तर त्याही ऐकूया आणि त्याच्याबरोबर या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. सागर तिरी मी अजून लाटाही गाजेविन, जवळच बन आतुर मन, बोलविती गंध नव्हे, ये सखे मज भेट इथे. ये सखे मज भेट इथे, ये सखे मज भेट इथे, चंद्र कसा गोठे बघ, चंद्र कसा गोठे बघ, मनी माझ्या चित्र नव्हे, ये सखे मज भेट इथे, अवचित बघ मोह